जर ह्या तबल्याची काठी जर ओपन कर. जरा बुवांकडे फिरव. आता ते आवाज खाऊन दे. तुमका जेवणाच्या आत तुम्ही जेवणाची अपेक्षाच करू नका आता. हॉल जास्त वेळ नाही, अर्धा तास घेणार. जवळजवळ बुवाने पाऊण तास घेतला. ह्याचा कसा झाला माहिती आहे, अंधुळ दळता आणि कुत्रो खाता. रात्री म्हणता मानगाव लावतोय, मग म्हणता लग्ना गेलो नाही तो, आळा मारू. थोडी ओपन करा. हा जास्त मेरी झोपड़ी के बागाज खुल जाएंगे. काहीतरी पाठीपुढे होता. श्रीराम जननी बैठे मेरे मेरे भारत का मेरे भारत का बच्चा जय श्री राम.
गजरा आहा! केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा फिरतात गजऱ्यावर नजरा या बोरीचा या बोरीचा होय! काय या बोरीला बघून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आमचे बहुजनांचे चाहते एक त्यांच्यावरती एक संयुक्त गीत गातो. भूमीवर दोन राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर बाबासाहेबांनी जगाला संविधान दिलं, लेखणी होती म्हणून वाचा, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा. वा, पुस्तकं वाचल्याने मस्तक सुधारतं म्हणून म्हणतोय. बरोडाचे गायकवाड बाबासाहेबांना लंडनला बॅरिस्टर झाले बुवा म्हणून आज आपण शिकलो. आज ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आज घराघरामध्ये लोकांच्या चुलीपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन गेली बुवा. आज ह्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळालेलं म्हणून थोडं गजराला टाइम कमी आहे, बुवाने पाऊण तास दळला नाही. गजर सादर करतोय बघा बंधूंनो. तुमचं झालं की सांगा मागा. झाला झाला अरे लय झालो. माझो फेस काढतास तुम्ही या तिकडे बदलो बघा.
हे एकदा काय काय करून घे तुझा म्हणजे दोघात प्लेस नको. काय आहे बुवाने विषय सुंदर मांडले. लय बोललो काय तू, मी तुमच्या जीवावर बोललो. तू बोल, तू बोलू नको ह्या माता कधी नाही. बोललंच पाहिजे आपल्याला, पण किती बोललं पाहिजे. प्रमाण ठेव ना त्याला बोलण्याचा. अरे मी गपरवलंय म्हणजे तू काही करशील. तू का खानदार घेतलंय, तू डायरेक्ट कानात. हा डायरेक्ट कानात. छोटा बच्चा ना समज के आमच्या पप्पाने आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती लुक लुक बघतोय चांगला. लुक लुक बघतोय चांगला. आणला आणला ना. पण बघा लग्न, बघा लग्नाची आठवण केला. मुंबईमधली लग्न आणि गावची लग्न फरक बघा काय तो. मुंबईमध्ये कशी लग्न माहिती आहेत. मुंबईमधली लग्न सकाळ टामडूम, दुपारी टामटूम, रात्री सांगतो. ही मुंबईची लग्न. पण गावाक नाही. गावाक मांडव सजला, पताका लागला, सारवण पडलं की तेवर मग कनो काढतात. कनो नकाने असो, बोटाने रांगोळी काढतात. वा 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 वा. मग करवले असतं. मग ते करवले गीत चालू करतं. हय नाही कसा, हय काय नाही. सकाळी चांगलं जात. आटी गोटीची काठी, आटी गोटीची मग दुसरी म्हणता मध्ये काळ हळदीची वाटी, मध्ये काळ हळदीची वाटी. तिसरी म्हणता बायो हळद लावगो थोडी, बायो हळद लावगो थोडी. मन हवरो दुनवडा सजून झालेलो. मग त्याका गाणं म्हणतात. ती त्याला हळद लावू जाता. मग ती लगेच म्हणता दुनवड दुनवड गे, दुनवड दुनवड गे, दुनवड दुनवड गे. दुनवड दुनवड सही मात्र बाजू कशी असता. ती झटकन ती काय विचारता तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये. मग ते गीतामध्ये ती का सांगता ती हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. गावची लग्नाची पद्धतच वेगळी आहे. नंतर पंक्ती बसतात. भाई मुंबईत आहे हळदीचा फॅड कोणी आणला माका समजत नाही. रात्रभर हळद असता. 20-25 किलो हळद वाटतं. चौथ्या माळ्या भांना खायच्या तळ मारल्या मारल्या पण हळदच हळद, हळदच हळद. पण या तुमका सांगून ठेवते तुम्ही आजपासून मार्क करा. जो रात्री हळदीक असता ना हळदीक, तो सकाळी लग्नाक नसता. त्याची सकाळी आंबेळत असता. तो सकाळ टाईट असता. तो आंबेळत. पण गावाक मजा, गावाक लग्नच भयंकर मजा हो. या गावात असो नवरो तिकडे गेलो तू गाणं लागला रुंजून वादंत्री वाजती मोरे कैवाती, रुंजून वादंत्री वाजती मोरे कैवाती, कैवाती नवरा आला देवळा पाशी, नवरा आला देवळा पाशी, नवऱ्या नवरी कशी नेशी, नवऱ्या नवरी कशी नेशी. मान देवाची देशी नवरी अशी गाणी त्यावेळीची. आता ना आता सगळी लोक पाऊस चालली आहे. लग्नाची मजाच गेली आहे. पहिले लोक ट्रकातनं जायचे आणि बुवा आमच्या त्यावेळी ट्रकाच्या टपावरती कच्ची लावून बसायची बँजो पार्टीची. नवनी नवरो दुसऱ्या गावात जाता, दुसऱ्या गावात जाता. ते नवरी जी असताना ती एका डोळ्याने पुंजी असते, एका डोळ्याने पुंजी.
म्हणून बहिणीनं तुमका याक सांगते, तुमचं लग्न जमलं ना तर तुमच्या मैत्रिणीचा बारा वाटणार नाही. ती एक नवरी असतात एका डोळ्यात पुंजी असता, बघता जिलेबी मागता लाडूशी अशी. तर तिची मैत्रीण ती का म्हणता, साधलंच घे एक डोळशी, साधलंच घे एक डोळशी. एवढ्या म्हटल्यावर काय साधलंच घे एक डोळशी तिच्या मैत्रिणी म्हटला. नवरा आमच्या देवगडच होतो, आम्ही त्या गॉगल लावूनच घेऊन गेला होता. आमच्या करवल्याने चालूच केल्याने, आमच्यांचे दोनवले गेले, आमच्यांचे दोनवले गेले, आमच्यांचे दोनवले गेले. काय लग्न बघा कसा लागतात. या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. त्यांचं यजमानी गो यजमानी पोटावाले, त्यांचं यजमानी गो यजमानी पोटावाले. त्याने उडविले उडविले दारू गोळे, त्याने उडविले उडविले दारू गोळे. शिवमंगल शिवमंगल. आता लग्न लागता आणि मग पंक्ती बसतात गावात. पण हय कसा ना, हय कसा भुपे शिष्ट, भुपे म्हणजे भिकारासारखा गोल फिरायचा. हय ताट, थंय मीठ, थंय कोशिंबीर, पापड, लोणचा, डाळ, हा. पण गावी कसे भारतीय बैठक मस्तपैकी बसून जेवायचा. त्याच्यात आणि वाढणारे पण लय हुशार असतात. वाढणारे हल्लीचे नवतरुण मित्र मंडळ आहेत ना, तिची कंबार असली त्याची तिची. मागे कोण तिकडे आहे, मागे कोण देवळात कोण नाही बोलतात कोण तिकडे नाही. ते हे म्हणजे कसं माहिती आहे, तिची कंबार असली ना तिची तर ते 32ची पॅन्ट वापरतो. 32ची गावी वाढणारे. तो जर पुढचं भात वाढू गेलो ना आणि पाठच्याक जर भूक लागली असेल तर ती खाली पॅन्ट सरागलेली म्हणून मागतो, म्हणता नको रे बाबा तुझ्या एवढं भात मागा. गजर सादर करतोय, जास्त वेळ नाही घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गजर आहे. अनमोल रत्न से दिले तिने भारताला, अनमोल रत्न से दिले तिने भारताला. वंदन मातेला जिजाऊ आईला, वंदन मातेला जिजाऊ आईला, वंदन मातेला जिजाऊ आईला. वाट्यावरचा दगड पण जय बोलला, झाडावरची पानं पण हसायला लागली आनंदाने, कारण माझ्या राजाचा जन्म झाला. असंच झालं एकदा, असंच झालं ज्यावेळी जिजाबाईना, माझ्या जगात माझा जिजाबाईना दिवस गेले आणि डोळे लागले. ही गोष्ट शहाजी राजाला समजली.
कर्नाटकला होते. शहाजी राजाला समजली, शहाजी राजा आले आणि विचारतात, राणी साहेब आम्ही ऐकलं ते खरं आहे का? राणी साहेब आम्ही ऐकलं ते खरं आहे का? आपल्या डोळे लागले, आपले डोळे कसले आहेत? आणि राजवाड्यामध्ये कुजबूज चालली होती बायकांची. जगतमाता जिजाबाई ना डोळे लागले. त्या बायका आपसातच बोलत होत्या, राणी साहेबांचे डोळे कसले होत, राणी साहेबांचे डोळे कसले होत. ते मग बायका आपसातच चर्चा करायची, गो 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 तुझ्यावर डोळे लागले, तुझ्या मुलाच्या डोळे लागले, ते डोळे कसले होते? जे बाय म्हणता माका डोळे लागले तेव्हा मी म्हणता चुलीतली राख खायच होतोय. दुसरी म्हणता गो 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 वायो तुझ्या पोरग्याच्या डोळे कसले होते? मी म्हणता भीतेची कौंदी खायच होतोय. तिसरी म्हणता गो गो वायो तुझ्या पोरग्याच्या डोळे कसले होते? मी म्हणता नाकातले कौंदी खायच होतोय. हे त्यावेळेचे डोळे. पण माझ्या जिजाबाईला डोळे लागले होते आणि शहाजी राजा आले आणि शहाजी राजा विचारतात, राणी साहेब आपले डोळे कसले? त्यावेळी जिजामाता बोलतायत, महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना, मग उतरा घोड्याच्या खाली, द्या तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. आणि गरोदरपणामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये घोड्यावरती स्वार झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. नाही तर आपल्या बायकांचे डोळे आवळे, चिचो, मॅगी, लिंबूचा लोणचा, तंबाखूची मशेरी, हा काय पोरा जन्मा घेणार? डोळे कसले पाहिजे? हा जिजाई मातेची होती थोर पुण्याई, जिजाई मातेची होती थोर पुण्याई, म्हणून झाली काय शोभाची ती आई. जानता राजायचा लाभला या राजाला, जानता राजायचा लाभला या राजाला. व्यसनापासून लांब राहायला पाहिजे असा झाला. एकदा 3 जण होती, म्हणजे एक घेणारो, एक गुटख्यावालो आणि एक सिगारेटवालो. देवान विचार केला, ह्या तिघांका म्हणता आता खातील तेवढा पुरवायचा. तिघांका एका रूममध्ये बंद केला, एका रूममध्ये बंद केला आणि त्याका गुटखा जेवढा वर्षभर पुरात एवढा त्याका गुटखा दिला. दुसऱ्याक वर्षभर पुरा तेवढे दारू दिला. तिसऱ्याक वर्षभर पुरा तेवढे सिगारेट दिला. देव म्हणता आता हेंका बघूया. आणि वर्षा निलो देव इलो वर्षा निलो नाही बघता. पहिला त्यांनी दारुड्याचा रूम उघडला. काय ना हो, तू स्टॉक पिऊन ना त्यांना सत्यानाश करून घेतला होता आयुष्यात. म्हणजे तू जाण्याची मतीच नव्हती. त्याच्यानंतर गुटख्यावाल्याच्या रूममध्ये वाकून मागला. हे पण जाणं वास नसतो, गुटख्याच्या रूममध्ये पण जाऊसारखा नव्हता. तिसरं रवलो सिगारेटवालो, त्याचं रूम उघडल्याबरोबर तो खुर्चीवर बसलेलो होतो. अरे तो म्हणता दारू पिणारो, तो म्हणता लयाक गेलो. गुटखा खाणारो म्हणता लयाक गेलो. तुका म्हणता वर्षभर पुरात एवढे सिगारेट दिले, तू अजून म्हणता जितो कसो? अरे म्हणता तू सिगारेट दिलं पण माचीस कोण तुझं म्हणता बापूस दे. पिणारे पण लय नमुने असतात. अन्याय पाहून या भेटून उठला तो, अन्याय पाहून या भेटून उठला तो, लढला शत्रू ते मागे नाही हटला तो. शत्रूला घाबरला नाही. मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. पण बुवा आपल्या कोकणातला एकच आपल्याला दुःख वाटतं. आज माझ्या कोकणातला वारकरी झोपी गेला, धारकरी झोपी गेला, गावकर झोपी गेला, म्हणून संगमेश्वरवरून माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून या बाळगोपाळांना एकच विनंती आहे, वीरभूमी मित्र मंडळाला एकदा रायगडला भेट द्या. 1200 एकरामध्ये माझा रायगड बसलेला आहे. किती बुवा? 1200. आणि खास करून हिरकणी बघा, जिथून हिरकणी उतरली होती. कारण गावकरी झोपले, धारकरी झोपले, वारकरी झोपले, शंभू महाराज पकडले गेले ना आपले. आपल्याच माणसानं धोको दिला ना. अहो त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा हमशकल होता, त्याला वेषांतर करायला पण दिलं नाही.
एवढे त्यांनी तयारी आणि हरामखोर तो मुकरत खान तिथे हजर झाला. कुठून आला तो मुकरत खान बुवा? काय आपल्या माणसाने धोका दिला ना. ह्या असा चांगला मगातच गोड गोड बोलून लावलं टाकलं ना फास्ट होऊन. हा अन्याय पाहुण्या भेटून उठला तो, अन्याय पाहुण्या भेटून उठला तो, लढला शत्रू ते मागे नाही हटला तो. मिळाला दातायचा, मिळाला दातायचा, मिळाला दातायचा दिन दुबळ्या जनतेला, मिळाला दातायचा दिन दुबळ्या जनतेला. हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, रक्षक जनतेचा छत्रपती शिवराया. बुवानी मगाशी एक बुवानी नात्याचा उलगाडा गेला. माझी मिसेस आहे ना ह्याचीच बहीण आहे, ह्याचीच बहीण आहे. मग त्याशी गेले याच्या घरी. मी म्हटलं पाहुणे पण करून जाऊया. घरी गेल्याबरोबर ही दोघा जणा लागली भांडूक. मागा बघितल्याबरोबर ही लागली जोरात जोरात भांडूक. ही भांडूक लागल्यावर ह्यानं जोरच केला. तुका समजत नाही मग असाच ना तसाच का. मी म्हटलं जाऊन त्यांच्या नवऱ्या बायकोच्या भांडणात आपण किती पडा. आणि नवऱ्या बायकोच्या भांडणात साध्या माणसं म्हणजे सहसा कोणी पडू नये. ही दोघा जण भांडूक लागल्याबरोबर मी आपलं चप्पल घातल्याने वाट धरलोय, चप्पल घातल्याने वाट धरलोय. बाहेर गेल्याबरोबर चप्पल घातल्या वाट घातल्याने दरवाजा असं ओढून घेतलं. म्हटलं लोकांनी कशा यांची भांडणं आहे का. मी गेल्याबरोबर म्हणता गो 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 कशा रेटतं. मी म्हणता तुझ्याशी मुद्दाम खोटा भांडत होते. पेडणेकर बुवा जावं म्हणून म्हणता मी भांडत होतोय. तर तू कशा रेटतं. तर ती म्हणता मी खाई रडतोय. पेडणेकर बुवा जावे म्हणून म्हणा मी रडत होतोय. आणि ह्या मी बाहेरसून ऐकलं होतं. दार लावून बाहेर उभंच होतोय. दार उघडल्याने फटकन आतमध्ये गेलोय. मी तरी म्हणता खरं खोटं गेले होते. मी पण म्हणता खोटंच बाहेर गेले होते. पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात गेलाय. पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात गेलाय. बैलगाडा त्याने घाटात गेलाय.
तुझ्यासाठी 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 आले वना कानरी तुझ्यासाठी आले वना कानरी तुझ्यासाठी आले वना मुळीत नव्हतं रे काना माझ्या मना हे मुळीत नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे मुळे मुळे तर मुळे मुळेच केलं आता लग्न गेले मायला गेले जेवलं तर सांगत नाही अहो रामूजीला मुळे मुळेच केलं असतात तुला आता दुसरं काय काय त्यानं बराच काय ना काय मागाशी माझ्या इतिहास सांगितला ना हा आज खरोखर मारुती राया सगळ्यात श्रेष्ठ आणि लवकर प्रसन्न होणार पण मगाशी ते दर्शन घेताना मन भरून आला आली मुंबईची केळेवाली आली तू गेलं अरे पुरा मंदिरात केळी लावली आली मुंबईची ह्या औषधीसाठी आहे का ना औषध तुझे तुमच्या ऐकत माझी नाही ह्या गेली आता 6 वर्ष झाली 15ला मामाला सोडून गेली 15 हंबरुनी हंबरुनी वासराला चाटते जावा गाय जावा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय ओ दिसते माझी माय ओ दिसते माझी माय पिठामंदी पाणी टाकून पाजत मला जाय तवा मला त्याच्यामध्ये एकदा प्रत्येकाने आपल्या आपल्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा काय सेल्फी काढ काल पप्पी देणार बघा जायपर्यंत पप्पी देत राहणार आय लव्ह यू आता सध्या IPL झालं ना पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला संतांच्या विरुद्ध पट्टी ढालता
वडिलांचा सामना रंगला पंढरीच्या वाळवंटात. IPL चालू आहे ना म्हणून तशी रविवारी आमचा मूड येलो खेळवतो खेळू गेला तो जास्त रनअप घेऊन बॉलिंग टाकतो कोण तो मलिंगा हो मलिंगा तो बॉलिंग टाकतो कोण तो नवीन बॉल राहता येईल कोण हा श्रीराज तो जास्त रनअप घेताना बॉलिंग टाकताना तो आमच्या ताळीच्या बाजूचा पोरगो होतो तो म्हणता मी म्हणता रनअप घेणार त्याच्यावर की म्हणता बॉलिंग टाकणार जो रनअप घेऊ त्याशी तो मैदानात ना बॉल घेऊन तो रनअप घेऊ गेलो ना घरी तो अजून पाठी चिलो नाही मैदानात वो एका ओव्हर मध्ये बॉल किती असतात एका ओव्हर मध्ये बॉल किती असतात बरं आता हे त्याचे वांदे झाले मगाशी तो इलो ना बायकाळ्यात उतरलो मी पण उतरतोय मी माझ्या मंडळीची वाट बघी बसलो डोंबवली एका सवय एसी गाडी फिरवायची तसं तो एसी गाडी फिरता आणि झाला होता जोरात पण ती एसी गाडी ना खाली असेल ती एवढा पूल होता ना लई थंडी लागता तो उतरलो आणि प्लॉटच्या बाहेर इलो आणि ते सार्वजनिक स्थळी गेलो शौचालयामध्ये तर तो समोरचं गाणं गुणगुणत होतो शुकर मेरे मन को तूने किया क्या इशारा शुकर मेरे मन को तूने किया क्या इशारा तो काच गाणं गुणगुणत होतो ह्याना बघून घेतला आणि चालू केला तू सुकर लवकर तुझ्या पाटणा माझो नंबर समजलं नादना मी ह्याच्याशी आता जाण्यानं सोडलेलं आहे कोरोनामध्ये माझ्या मित्राची आई वारली म्हणून पाहायला गेला तो झोपलेलो होतो आई गेली हो आई गेली की दैवतच गेले ते संपलं विषय मग काय ना आई वडील गेले की दैवत संपलं ते म्हणून जिवंत असेपर्यंत सगळं आपण घालायचं आई वडिलांना मेल्याच्या नंतर त्या आई वडिलांच्या फोटोवर 200 रुपयाचा हार अख्या बिल्डिंगला लाडूवाचं जेवण काय फायदा नाही देतो ती म्हाताऱ्या फोटोवातना म्हणत असेल तुमच्या नाही जर खाणाऱ्यांच्या अमावश्या पोटावर बसले तर नाव कशा हवा म्हणून सगळ्यांनी जिवंत असेपर्यंत आई वडिलांना घालूया तर माझे मित्र आई वारली म्हणून एका म्हटलं चल म्हटलं तू चांगलं बोलणार हो गेला मित्राच्या घरी गेला आणि म्हटलं मित्र झोपलेलो होतो मित्र अरे रडू नको जी गेली ती तुझी एकट्याची आई नव्हती रे जशी तुझी होती तशी म्हटलं माझी होती अख्ख्या म्हटलं बिल्डिंगची आई होती बरा वाटला कामधंदो करूक लागलो तो आणि माका वाटतं दुसऱ्या लाटेत ह्याच्या मित्राची बायको वाढला काय ना ह्यानं माका सांगायचं की नाही पेडणेकर पाहायला जाव्या म्हणून हो छान मोठो ना पवार नाही हो गेलो आणि मित्र झोपलेलो होतो म्हणजे गोदडीच्या खाली गोदडी घेऊन होतो गेलो आणि पाठीवर हात फिरवता मित्र अरे रडू नको घाबरू नको जी गेली ती तुझी म्हणता एकट्याची बायको नव्हती जशी म्हणता तुझी होती तशी म्हणता माझी होती अख्ख्या म्हणता बिल्डिंगची पण बायको होती त्या कोपऱ्यात दरवाजाच्या पाठी एवढं स्टंप ठेवलेलो होतो काढला कांडा बेचा त्या पण तो नाव सोडलेलं हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया रग जग जनतेचा छत्रपती शिवराया मिळाला दातायचा किती गुणाची भीती कधी कुणाची नव्हत्याच्या मरडाला भीती कुणाची अशी नव्हत्या या मरडाला दिले तिने भारताला गजरीची सांगता करतोय पण ना आज आमच्या मेळ असं नाही पण इकडे मोटरसायकल खूप आहे तुमच्या लय भीती वाटतो रस्तो क्रॉस करताना आज माका हिरो होंडाची व्याख्या माहिती पडली हिरो होंडा कशाक म्हणतात ती
एवढं मोठं झालं, एवढे केस वाढले, पण हिरो होंड्याची व्याख्या आज माका माहिती पडली. जो पुढे चालवता तो हिरो आणि पाठी मिठी मारता तो होंडका, म्हणून म्हटलं का हिरो होंडा. काय चालवतो तो पुढचं चालवतो पाठचा ना, त्याच्या हातात ना टाकी निर्माण काढता. पहिली बघ कशी पद्धतशीर बसायची, अशी बसायची आणि तो चालवायचो, ही अशी बसायची, पण प्रेमान त्याच्या मांडी रात ठेवायची. ते प्रेमान मांडी रात ना ठेवायची बुवा, नवऱ्याची चुन्याची डबी पडू नये म्हणून त्याची हात ठेवायची. लावतो ना मळवू ना, लावतो ना म्हणा. गजर सांगता करतोय. अंजनीच्या सुता गजर पकवत पकवत पकवत. बंधून या ठिकाणी आता हळूहळू उरकता घेतो, तर तुम्हालाही सकाळ कामाला जायचं आहे, आम्हाला पण तिथे लटकत यायचा कोणाच्या पण कारण काय माहिती आम्ही खाली, मी शक्यतो खाली गाडीच पकडतो, कारण आपली उंचीवरच्या हुका पोचत नाही, कोणाचा खै तरी धरण्यापेक्षा तर नाही न इलेला बरा, म्हणून आपण येळवर येतात. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, बोला बोला जय जय हनुमंता